तो गोपाळ, तो टेलर, तो त्याच्यावर प्रेम आहे तुझं? होय, माझं लय प्रेम आहे त्याच्यावर. पण त्याचं लग्न झालंय ना, का तुला फसवून त्यांनी लग्न केलंय? नाही, माझा गोपाळ लय चांगलाय. त्याला मी माझ्याशी लगीन करायचं होतं. हे सगळं त्या आप्पांमुळे झालंय. त्याच्या घरच्यांनी त्याचं लालीशी जबरदस्ती लगीन लावून दिलं. त्याला नव्हतं तिच्याशी लगीन करायचं, आणि घरच्यांपुढे त्याचं काहीच नाही चाललं. हे बघ, आता जे झालंय ते झालंय. तुला त्याला विसरायला पाहिजे. दुसरा पर्याय नाही तुझ्यात. हेच वास्तव आहे. जितक्या लवकर तू हे स्वीकारशील त्या लवकर यातनं मुक्त होशील. नाही व्हायचंय मला मुक्त. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. मला गोपाळ पाहिजे. कोण गोपाळ? तो काय बाप आहे का तुझा? आई आहे तुझे? एक साधा टेलर आहे. अरे कुणासाठी आपला जीव पणाला लावायचा, कुणासाठी जीव द्यायचा ठरवलं एकदा? जा घरी जा. नाही, मी नाही जाणार आहे घरी. माझे पप्पा आधीच गोपाळ संग लगीन लावण्याच्या विरोधात होतं, आणि आता तर माझ्या मनाविरुद्ध ते दुसऱ्या कुठल्या तरी पोराबरोबर माझं लगीन लावायला निघालेत. मी नाही जाणार आहे घरी. ठीक आहे, चल कुठं? चल, उठ उठ. ती मुलगी सुखरूप आहे म्हणून तू वाचलास. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं ना तर दोन बायकावाले देशमुख पैशाचं लक्षात आहे ना? फुलाबाय, चला बाय. ये आत ये, आत ये. ए, तुझे कपडे दे. कधी मुलगी पाहिली नाही का? कपडे दे. हिला ओळखते मी. गोपाळजींच्या दुकाना शेजारी हिचं दुकान आहे. पण काय झालं, ही अशी भिजली काय? थांब, मी पाणी आणते. पाणी नको, टॉवेल दे. नाही तर आजारी पडून मरेल ही. चल आत, कपडे बदल. फुलताय वाढू का ग मी? हो, वाढू का अजून? गोपाळ, अरे कुठं हरवलायस? हे बघ, जे झालं ते झालं. आता त्याचा लई विचार करत बसू नकस बघ. आता आपली माधुरी बी सुखरूप आहे की नाही, आणि तुझ्यावरचं संकट बी टळलंय. मग जेव बघू आता. अहो आत्याबाई बरोबर बोलतात. नका तुम्ही सगळ्याचा विचार करू. जेव्हा तुम्ही. बाया, बरं झालं ती पोरगी वाचली, नाही तर ह्याच्यामुळे जीव गेला आता त्या पोरीचा. गोपाळ, तू जेव. तू नका ध्यान देऊस तिकडे. नाहीतरी आजकाल घरामध्ये समजायचं ना, तुझं पित्तच उसळलंय. कळतंय कुणाला टोमणं मारणं चालल्या ती. पण फुलात आहे माझा असं नाही बर का. एकाला एक आणि दुसऱ्याला असा भेदभाव माझ्याकडे नाही. माझं आहे ना, जे काही असतं ते तोंडावर असतंय. पण आता तुमच्या तोंडावर तर कटाळाच दिसतंय. येडा फुपाटा, विचारलंय का तुला कुणी इथं ईशाय काय चाललंय, तुझं काय चाललंय ग? अगं त्या माधुरीनं खरंच जीव दिला असता तर केवढ्याला पडला असतं. केवढ्याला? गबस येडी. पण मला नाही वाटत बरं का या सगळ्यामध्ये माधुरीची काही चूक आहे म्हणून. आता आपण दिलं असतं गोपाळ संगतीचं लगीन लावून तर मी म्हणते काय बिघडलं असतं. मग लावून द्यायचं होतं ना आत्याबाई.
पैसे द्यायला जमलं नाही म्हणून आमचं लग्न लावलं तुम्ही. मग असं आडून आडून कशाला बोलताय? अजून पण तिला सून करून घ्यायचं असेल तर तसं सांगा. तात्यांशी जो काही व्यवहार ठरलाय तो बोलून घ्या. मी जाते इथनं. बाई काय करायचं ग हिचं? केवढा नाकावर राग आहे हिच्या. आम्ही नाही बाई कधी आमच्या सासूमोर तोंड उघडलं. आणि इतकं फुलत आहे तुझी सून एक शब्द खाली पडू देईना ग. माझं बोललेलं दिसतंय आणि तुमचं काय आत्याबाई? तुम्ही सारखं सारखं माझ्या नवऱ्याचं नाव मध्ये घेताय. कुठल्या बाईला आवडल तिच्या नवऱ्याचं नाव दुसऱ्या बाईसोबत जोडलेलं तुम्हीच सांगा. बास जेवतोय ना आम्ही, शांत राहा सगळी. आप्पा माफ करा, पण सारखं सारखं माझ्या नवऱ्याच्या विरोधात बोललेलं मला नाही चालायचं. माधुरी, माधुरी जेवून घे ग. आणि नको फार विचार करूस. हे बघ, उपाशी राहून गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील असं तुला वाटत असेल, चुकीचं आहे ते. मोठाला शिक्षा देऊन काही उपयोग नाही. मी तुझ्या घरच्यांना समजावलंय, त्यांची काही काळजी करू नकोस. जेवून घ्या. कसं समजावलं नक्की? माझ्या पद्धतीनं समजावलंय. चांगली पद्धत आहे माझी. दादानं समजवलंय? हातपीत तर नाही ना उचलला? दादा तुझ्या पद्धतीने म्हणजे तू? त्यांना मी सांगितलंय तू राहशील माझ्याकडे काही दिवस, तुला समजावेल मी, मग पाठवून घरी परत. मला कुणी किती बी समजवलं तरी मला तिकडे जायची अजिबात इच्छा नाही. ना कुणाला भेटायचं ना कुणाशी बोलायचं. तू राहा इथे. तुला जितके दिवस वाटते तितके दिवस राहा. तुला कुणी काय म्हणणार नाही. कुणी काय म्हटलं तर मी आहे. थँक्यू बरं का. तुम्ही चेहऱ्यावरनं डेंजर दिसता, पण तसं नाहीये. तुम्ही बाहेरून रागीट आहे पण आतून लय प्रेमळ आहे. मला तुमच्यासारखा भाऊ पाहिजे होता. पाणी पी तू, पाणी पी. काय झालं? काही नाही, जेव ना तू. सावकाश जेवा. ra